कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट, निष्पाप तरुणाचा खून करून कार पेटवली. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरातील धक्कादायक घटना समोर. जालनाचे अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी दिली माहिती. आज दिनांक 2 रोजी मंगळवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट रचून एका निष्पाप तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन गवळी यानं स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचून संदीप चव्हाण या तरुणाची गळा दाबून हत्या केली. अपघाताचा देखावा निर्माण करण्यासाठी संदीप चव्हाण यांचा मृतदेह कारमध्ये ठेवून कार पेटवून दिल्याचं तपासात समोर आलंय. 2 दिवसांपूर्वी जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात कारला भीषण आग लागून एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी जाफराबाद पोलिसांनी सखोल तपास केला आणि तपासाअंती ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी नितीन गवळी, अमित फुलारे आणि आकाश गवळी या आरोपींना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती जालन्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. मुख्य आरोपी हा कर्जबाजारी झाला होता आणि हे सगळं कट कारस्थान मुख्य आरोपीनं विम्यासाठीच रचले होते, असंही तपासामध्ये निष्पन्न झाल्याचं साळी यांनी सांगितलंय. जाफराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो परवा गुन्हा दाखल आहे खुनाचा, त्यामध्ये मयताला जो मेन आरोपी आहे त्याने इन्शुरन्सचा दावा मिळण्यासाठी एका मयत संदीप चव्हाण याचा खून करून त्याचा ऍक्सिडेंट स्वतःचा झाला असा बनाव तयार केलेला होता. यामध्ये आम्ही त्या घटनेमधला जो तिन्ही आरोपी आहेत त्यांना ताब्यात अटक केलेली आहे आणि जो घटनास्थळावरून जो विशिष्ट असा जो पुरावा आहे तो पण जप्त केलेला आहे. ते कर्जबाजारी वगैरे झाला होता असं की तपासात समोर आलंय का? विम्यासाठी त्यांनी सगळं रचलं होतं. हा, मुख्य आरोपीनं हे विम्यासाठीच हा सर्व बनाव रचलेला होता. हे तपासात आता निष्पन्न झालेलं.